स्थिर गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज लावून तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दावजी। आज आम्ही दानवली या गावी आलो आहोत। माझ्यासोबत श्री शिवराज कनशे साहेब आहेत, ते PhD डॉक्टर आहेत। आम्ही आज शांताराम नारायण दानवले माजी सरपंच दानवली यांच्या शेतावरती व्हिजिट द्यायला आलो आहे। त्याच्या अगोदर आम्ही 3 वेळा प्लॉट व्हिजिट दिलेली आहे। बाकीची सविस्तर माहिती डॉक्टर सांगतील, नंतर सरपंच शांताराम दानवले बोलतील। सरपंच साहेब नमस्ते। नमस्कार साहेब नमस्ते। नमस्ते। बरं का, इथं आम्ही आलोय ॲक्च्युली हा प्लॉट कुठल्या व्हरायटीचा आहे काय हे साहेबांना सविस्तर माहिती। इथं साधारण 30,000 रोपांची इथं लागवड झालेली आहे। त्याच्यामध्ये M2 आहे, त्याच्यामध्ये एलिन आहे, त्याच्यामध्ये विंटर आहे, नाबिल आहे। तर आपण जो उभा राहिलोय या प्लॉटला आपण काय केलेलं ट्रीटमेंट दिली ते याच्या आधी मी 2 वेळा आपण काय केलं इथं आलोय आणि 2 वेळा ह्याच्या आधीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याचा साधारण आढावा घेण्यासाठी म्हणून मी या प्लॉटला आलो। हे काय परिस्थिती आहे, साधारण कुठं वाट्या दिसतात का, कुठं मर झालेली आहे का, बरोबर, काय ट्रीटमेंट दिल्यानंतर काय फरक पडला, साधारण साईड फूटची आत्ता गरज होती, साईड फूट निघली का, हे बघण्यासाठी म्हणून आलोय। साहेब नमस्ते। नमस्कार। ह्याच्या आधीची परिस्थिती तुम्हाला माहिती होती आणि आत्ताची परिस्थिती माहिती आहे, बरोबर। आता मध्ये चिठ्ठी आहे, लिहून दिलेलं आहे, चांगलं फॉलो करताय, शेड्यूल चांगलं करताय। आजपर्यंतचे सगळ्यात चांगले प्रगतशील शेतकरी आहेत जे स्ट्रॉबेरीमध्ये काम करतात महाबळेश्वरमध्ये। तर आता आम्ही आलोय। साहेब नमस्ते। नमस्कार नमस्कार। आता मला सांगा ही व्हरायटी कुठली, या इकडे जाऊ। ही नाबेराची व्हरायटी आहे, बरोबर, बस। हां, कसं वाटतंय, काय पहिल्यांदा परिस्थिती काय आणि आताची? खूपच छान। मला सर्व शेतकरी बंधूंना म्हणजे अगदी कळकळीनं सांगायचं आहे की आमचे मित्र संतोष दानवले कृषी संजीवनी कृषी सेवा केंद्र बिहार आणि त्यांच्याच मार्गदर्शनानं त्यांनी डॉक्टर कनशे साहेबांना माझ्या शेतावरती आज ही 3री व्हिजिट आहे। त्याने ज्या वेळेला माझ्या शेतावर आले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या वेळेला मी ट्रीटमेंट चालू केली या स्ट्रॉबेरीला, तेव्हापासून फारच असा चांगला म्हणजे फरक पडलेला आहे। तुम्ही जे 52-34 किंवा BTN RD हे जे मला खालून द्यायला सांगितलं किंवा फवारण्या ज्या सांगितल्या त्या अगदी कमी खर्चात आणि योग्य मार्गदर्शन असं त्या डॉक्टरांनी मला चांगल्या प्रकारे दिलेलं आहे। तुम्ही समक्ष बघताय की चांगल्या प्रकारे हा ग्रोथ हा स्ट्रॉबेरीला आलेला आहे आणि त्यांचं मार्गदर्शन हे खूपच चांगलं आहे। सर्व शेतकऱ्यांनी त्यांचं जे मार्गदर्शन असेल ते संतोष शेठच्या माध्यमातून सर्वांनी घ्यावं आणि कमी खर्चात आपला प्लॉट कसा व्यवस्थित होईल हे तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा, बरोबर। आता विषय बघा फुटीचा आहे, नाही का, फूट निघत नाही लवकर स्ट्रॉबेरीची, जी साईड फूट आहे ही लवकर निघत नाही, बरोबर। काय होतंय, बऱ्याच वेळेला बघतोय की आपण मुळ्या स्टक झालेल्या असतात, बरोबर, मुळी मोकळी होणं गरजेचं आहे, बरोबर। राईट न्यूट्रिशन गेलं पाहिजे। मला सांगा, नत्र वाढवून काय उपयोगाचं आहे का? आता नाही, झाडाची उंची वाढणार, बरोबर। नत्रानं नुसतंच झाडाचा उंची वाढणार आणि एक शिवडी झाड होणार। आपल्याला काय केलं पाहिजे, फुटवा काढला पाहिजे, म्हणून आपण काय केलं 52-34 घेतलं। दुसरं काय घेतलं, मायक्रोरायझ, आपण मायक्रोफ्लोरा यातला वाढवला, बरोबर, झाडाच्या इथला। BTN RD आपले एन्झायमेटिक हे करतं, फॉस्फरस पोटॅश लेवल काय होतं आपटे करून देतं, सो BTN RD आपण वापरलं। त्याच्यानंतर एक्सरची ट्यूब टाकली होती आपण खालून, बरोबर, एक ट्यूब आणि कुशन गोल्ड, सगळं अशा पद्धतीचा एक फॉर्म्युला तयार केला आणि तो वापरला। मला अपेक्षेपेक्षा चांगला रिझल्ट आला आणि झाडं पहिल्यांदा अशी जरा सुरकुतल्यागत झाली होती, पण आता मात्र झाडं टवटवीत दिसायला लागलेत आणि प्लॉट चांगला आहे। वेळोवेळी इथं प्लॉटला व्हिजिट होणार आहे, वेळोवेळी आपण चांगल्या पद्धतीने इथं मार्गदर्शन करणार आहे। पण आता आम्ही स्ट्रॉबेरीमध्ये तर आहेच आहे आणि साहेब चांगल्या पद्धतीने काम करतायत। आपण सगळ्या शेतकऱ्यांनी, इथल्या शेतकऱ्यांनी नक्की संपर्क साधावा, काही अडचणी येऊ द्या, आम्ही तुमच्यासोबत आहेत। माझा नंबर आहे 9890 75 92 29। आपण कधीही माझी संपर्क साधा, मी या भागातच आहे। धन्यवाद।